नमस्कार मंडळी. पल्लवी आणि माहिती कट्टा या आपल्या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अतिशय उपयुक्त आणि आरोग्यदायी विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे श्रावणातील उपवास. तुम्ही देखील श्रावणामध्ये उपवास करता का? तर मग पुढील पथ्यांचं पालन नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुंदर साजिरा श्रावण आला असं म्हणत श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना आला की ऊन पावसाचा खेळ सुरू होतो आणि सणावारांची चाहूल लागते. श्रावण महिना आला की व्रतवैकल्यांनी आणि उपवासांनी आपली दिनचर्या बदलते. श्रावण महिना पवित्र मानला जात असल्याने या महिन्यात सोमवार, श्रावणी सोमवार, शिवपूजन, मंगळागौर, नागपंचमी, एकादशी, प्रदोष अशा विविध निमित्तांनी बरेच उपवास आवर्जून केले जातात. विशेषतः महिला वर्गात हे उपवास करण्याची पद्धत जास्त असते. यामागे धार्मिक भावना असल्या तरी आता धकाधकीच्या जीवनात उपवास करताना आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम तर होणार नाही ना, याची खबरदारी प्रत्येकीने घ्यायला हवी. घर, स्वयंपाक, मुलं, प्रवास, ऑफिस, इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या, सणावार हे सगळे करताना आपल्या शरीराचे योग्य पद्धतीने पोषण होत असेल तरच आपली तब्येत चांगली राहू शकते. उपवासाचा तुमच्या शरीराला लाभ होतो अथवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. व्रतवैकल्यांनी सजलेला श्रावण महिना म्हणजे महिला वर्गाची एकच लगबग. पूजा अर्चा, व्रतवैकल्ये, देवदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवास ही श्रावणाची वैशिष्ट्ये. यामध्ये श्रावणी सोमवार तर बहुसंख्य महिला आणि तरुणी करत असतात. काही जणी तर श्रावणात एकभुक्त म्हणजे महिनाभर एकदाच जेवण अशा प्रकारचा उपवासही करतात. यामुळे आत्मिक शांती मिळते. अशा वेळी उपवास करताना आहाराबाबत नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी हे पाहूया. मागील काही वर्षांपासून उपवासाचा एक नवाच ट्रेंड आला आहे. एरवी तोंडावर ताबा राहत नाही आणि त्यामुळे मग वजन कमी होत नाही. पण जर श्रावणात उपवास केले तर आपोआपच उपवास कसा मोडायचा, म्हणून तोंडावर नियंत्रण राहील आणि त्यामुळे वजनही आटोक्यात येईल असा विचार अनेक जणी करत आहेत. त्यामुळे आता डायटिंगचा सर्वोत्तम पर्याय म्हणूनही श्रावणातल्या उपवासांकडे पाहिलं जातं. पण जर तुमची श्रद्धा असेल तर उपवास जरूर करा. पण आपल्याला तो उपवास लाभतोय ना, आपल्याला आरोग्याला तो मानवतोय ना, याची काळजी जरूर घ्या. आज माझा उपवास आहे म्हणून दुप्पट खाऊ नका. पचनसंस्थेला आराम मिळावा यासाठी मुख्यतः उपवास केला जातो. मात्र आपण उपवासाची सगळी परिभाषाच बदलून टाकली आहे. एकादशी आणि दुप्पट खाशी असा प्रकार करू नका, कारण यामुळेच उपवासाचा फायदा तर सोडा पण त्रासच जास्त होऊ शकतो. उपवासाच्या दिवशी शेंगदाणा लाडू, साबुदाणा खिचडी यांचे सेवन जास्त प्रमाणात केले तर शरीरातील आम्ल प्रवृत्ती वाढते आणि त्यामुळे मग उपवासाच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. उपवासाच्या दिवशी भगर, राजगिरा लाडू, शिंगाड्याचे पदार्थ, मोसंबी, संत्री, पेरू, अननस, अक्रोड, काजू, बदाम, खारीक अशी टणक कवच असलेली फळे सेवन करावीत. हे पदार्थ शरीराला भरपूर जीवनसत्वे देतात. त्यामुळे ऊर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही. अवेळी जेवण करणाऱ्या व्यक्तींनी, ज्यांचे हिमोग्लोबिन 12.5 पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींनी किंवा ज्यांचे उंचीच्या मानाने वजन खूप कमी अथवा खूप जास्त आहे अशा व्यक्तींनी उपवास करणे टाळावे. उपवास केल्याच्या दुसऱ्या दिवशी जर थकवा जाणवत असेल तर उपवास करताना आपल्या खाण्यापिण्यात काही चुकले आहे असे समजावे. पुढच्या वेळी उपवास करताना आपली उपवास करण्याची पद्धत बदलण्याचा प्रयत्न करावा. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, जी व्यक्ती रोजचा सकस आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेते, अशा व्यक्तींनी उपवास करण्यास काहीच हरकत नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते योग्य पद्धतीने उपवास करणे चांगले आहे. मात्र उपवासाचा तुमच्या शरीराला लाभ होतो आहे अथवा नाही हे पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे. उपवास केल्यावर दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला उत्साह वाटत असेल तर तो उपवास तुमच्यासाठी लाभदायक आहे असे समजावे. मात्र जर थकवा जाणवत असेल तर उपवास करण्याच्या पद्धतीत नक्कीच काहीतरी बदल करावा. उपवासाच्या दिवशी आहारात फळांचा वापर केल्यास नक्कीच उपवास लाभदायक ठरतो.
आजच्या या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. श्रावणातील तुमचा आवडता उपवास कोणता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी पल्लवी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.